थ्री इडियट चित्रपटातला फुनसुक वांगडू तुम्हाला आठवतोय? जो म्हणायचा, बेटा काबिल बनो, कामयाबी झक मार के पीछे भागेगी. हा पडद्यावरचा फुनसुक वांगडू ज्यांच्या खऱ्या आयुष्यावरून प्रेरित होता ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे लडाखचे सोनम वांगचुक. एक असे मेकॅनिकल इंजिनियर ज्यांनी लडाखच्या दुर्गम भागात पाण्याचं संकट दूर करण्यासाठी बर्फाचे स्तूप म्हणजेच आईस स्तूप बनवले. पण या अवलियानं हा इनोव्हेशनचा प्रवास नेमका सुरू कसा केला आणि कोट्यावधी रुपयांचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या या माणसाची फॅमिली वेल्थ म्हणजेच कौटुंबिक संपत्ती नेमकी किती आहे, जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तो सोनम वांगचुक यांचा जन्म 1966 मध्ये लडाखच्या उमरा या एका छोट्याशा गावात झाला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण वयाच्या 8व्या वर्षापर्यंत ते कोणत्याही शाळेत गेले नव्हते, कारण त्यांच्या गावात शाळाच नव्हती. ते त्यांच्या आईकडून मातृभाषेतच शिकले आणि कदाचित याच मुक्त वातावरणामुळे त्यांच्यात चौकस बुद्धी तयार झाली. जेव्हा ते पुढे इंजिनिअरिंग शिकले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लडाख मधली पारंपरिक शिक्षण पद्धती स्थानिक मुलांना अपयशी ठरवतीये. तिथली मुलं ही हुशार असून सुद्धा इंग्रजी किंवा इतर भाषांमुळे नापास होत होती. ही पद्धत बदलण्यासाठी त्यांनी 1988 मध्ये सेकमोल म्हणजे स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूवमेंट ऑफ लडाख याची स्थापना केली. ही अशी शाळा होती जिथे नापास झालेल्या मुलांना प्रवेश मिळायचा आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकल शिक्षणावर भर दिला जायचा. जशी की थ्री इडियट्स मध्ये दाखवली आहे, अगदी तशीच शाळा इथे होती. लडाखमध्ये हिवाळ्यात तापमान हे -30 अंशापर्यंत जातं. वांगचुक यांनी अशा शाळा बनवल्या ज्या संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतात. बाहेर कितीही बर्फ असला तरी आत तापमान हे 20 अंशापेक्षा जास्त असतं आणि तेही कोणत्याही कोळशाशिवाय किंवा विजेविना. आणि हेच त्यांचं इनोव्हेशन पहिलं मोठं इनोव्हेशन ठरलं. आणि त्यानंतर त्यांनी लडाखच्या शेतकऱ्यांसाठी शेतीला पाणी मिळावं म्हणून आईस स्तूप म्हणजेच कृत्रिम हिमनद्यांसारख्या तयार केल्या, ज्यानं जगभरात खरं तर धुमाकूळ घातला. आता वळूयात अशा मुद्द्याकडे ज्याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. सोनम वांगचुक यांची फॅमिली वेल्थ किंवा कौटुंबिक संपत्ती नेमकी किती आहे? तर सोनम वांगचुक यांचे वडील सोनम वांग्याल हे लडाख मधले एक प्रतिष्ठित राजकारणी आणि मंत्री होते आणि त्यामुळे कौटुंबिक दृष्टिकोनातून त्यांचं कुटुंब लडाख मध्ये हे चांगल्या स्थितीत होतं. पण सोनम वांगचुक यांनी कधीही वडिलांच्या संपत्तीवर किंवा नावावर आपली ओळख ही बनवली नाही. वेगवेगळी प्रसार माध्यमं आणि आर्थिक अहवालानुसार सोनम वांगचुक यांची वैयक्तिक संपत्ती ही एकूण अंदाजे 75 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे कोणताही आलिशान बंगला नाहीये किंवा महागड्या गाड्या सुद्धा नाहीयेत. त्यांच्या आर्थिक स्रोताबद्दल आणि खर्चाबद्दल सुद्धा महत्त्वाची माहिती ही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा इन्कम सोर्स हे त्यांचं यूट्यूब चॅनल आहे. त्यांचं वांगचुक वर्ल्ड हे यूट्यूब चॅनल हे अत्यंत लोकप्रिय आहे, ज्यातून त्यांना दरमहा साधारणतः 3 ते 5 लाख रुपयांची कमाई होते. त्यानंतर देश विदेशातील नामांकित संस्था असतील, परिषदा असतील, विद्यापीठं असतील आणि जागतिक व्यासपीठांवर दिलेल्या व्याख्यानांमधून त्यांना मानधन सुद्धा मिळतं. आणि यासोबतच भारतीय सैन्य दल आणि इतर संस्थांसाठी पर्यावरणपूरक आणि सोलर प्रोजेक्ट्स डिझाईन करण्यासाठी त्यांना व्यावसायिक शुल्क सुद्धा मिळतं. पण सोनम वांगचुक यांच्यासाठी वेल्थ म्हणजे पैसा, आलिशान गाड्या किंवा बंगले नाहीत, तर त्यांची खरी वेल्थ आहे ही त्यांनी लडाखच्या लोकांसाठी केलेलं काम, तिथल्या निसर्गाचं रक्षण आणि लाखो तरुणांना दिलेली इनोव्हेशनची दृष्टी. आज सोनम वांगचुक यांची स्वतःची नेटवर्क किती आहे याकडे जर पाहायचं झालं तर त्यांना ग्लोबल रोलेक्स अवॉर्ड सारखे अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेत, ज्यातून त्यांना कोट्यवधी रुपयांचं बक्षीस मिळालंय. पण इथेच वांगचुक यांचा मोठेपणा दिसून येतो. त्यांनी या वेगवेगळ्या पुरस्कारांमधून मिळालेली कोट्यवधी रुपयांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात न ठेवता HIAL म्हणजेच हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख या त्यांच्या ड्रीम युनिव्हर्सिटीच्या स्थापनेसाठी दान केली आहे. त्यानंतर रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियातला सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो, ज्याला आशियाचा नोबेल सुद्धा म्हणतात. लडाखमधील दुर्गम भागातील तरुणांचं जीवन सुधारण्यासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या सुधारणा आणि निसर्गाशी सुसंगत अशा इनोव्हेशनद्वारे म्हणजेच त्यांचं जे आईस स्तूप होतं या सगळ्या स्थानिक समुदायांना सक्षम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 2018 मध्ये मिळालेल्या ऐतिहासिक रॅमन मॅगसेसे पुरस्काराची संपूर्ण $50,000 रक्कम म्हणजेच त्यावेळेचे सुमारे 34 ते 35 लाख रुपये ही पूर्ण रक्कम त्यांनी लडाखमध्ये आंतरराष्ट्रीय मॉडेल स्कूल आणि युनिव्हर्सिटी सुरू करण्यासाठी दान केली होती. त्यानंतर त्यांना ग्लोबल अवॉर्ड फॉर सस्टेनेबल आर्किटेक्चर म्हणजेच निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता सौर ऊर्जेचा वापर करून मातीची उबदार घरं बनवली, शाळा बनवली आणि या सगळ्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. त्यानंतर वास्तुकलेच्या तंत्रज्ञानासाठी त्यांना पॅरिसमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला.
या व्यतिरिक्त सोनम वांगचुक यांना पर्यावरण, शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा करण्यात आले. अनेक नामांकित विद्यापीठांकडून त्यांना मानद डॉक्टरेट आणि वेगवेगळ्या पर्यावरण विषयक संस्थांचे पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. सोनम वांगचुक यांच्यासाठी हे पुरस्कार फक्त वैयक्तिक सन्मान नसून त्यांनी नेहमीच या पुरस्कारांच्या रकमेचा वापर लडाखच्या विकासासाठी आणि संशोधनासाठी केलाय. थोडक्यात सांगायचं तर काय, सोनम वांगचुक यांच्यासाठी वेल्थ म्हणजे फक्त पैसा, आलिशान गाड्या किंवा त्यांचे बंगले नाही आहेत, तर त्यांची खरी वेल्थ आहे ती त्यांनी लडाखच्या लोकांसाठी केलेलं काम, तिथल्या निसर्गाचं रक्षण आणि लाखो तरुणांना दिलेली इनोव्हेशनची दृष्टी. लडाखच्या पर्यावरणासाठी आणि हक्कांसाठी आजही हा माणूस मायनस तापमानात उपोषणाला बसतो आणि तेव्हाच समजून येतं की त्यांची खरी संपत्ती हे लोकांचं प्रेम हीच आहे. त्यामुळे सोनम वांगचुक यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.